गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण शेअर्स अँड डिव्हिडंड जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक मधला, त्यातील लास्ट लेक्चर या ठिकाणी आपण घेतो आहोत. आतापर्यंत आपण 13 प्रॉब्लेम या ठिकाणी घेतले त्या चॅप्टरवरचे. उर्वरित काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी जे थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत, तर ते प्रॉब्लेम आपण आज इथे घेतो आहोत आणि इथे आज आपला हा चॅप्टर संपेल. याचा अर्थ याचा एक अर्धा भाग त्या ठिकाणी संपतोय. पुढे याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि SIP ह्या नवीन कन्सेप्ट युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी इंट्रोड्यूस केल्या चॅप्टरमध्ये, त्या आपण त्या ठिकाणी बघणार आहोत उद्याच्या लेक्चरला. सो नेक्स्ट प्रॉब्लेम. Problem number 14. Bajaj Company Limited have capital consist of 10,000, 6% cumulative preference shares. So there are number of preference shares, 10,000 shares. The rate of dividend on this share 6%. The type of preference share is cumulative preference shares. Cumulative preference share असेल तर काय आहे, क्वालिटीज काय त्याची? जर एखाद्या वर्षी कंपनीला प्रॉफिट झाला नाही तर त्या वर्षी त्याला डिव्हिडंड मिळणार नाही, परंतु नेक्स्ट इयरला प्रॉफिट झाल्यानंतर नेक्स्ट इयरचा डिव्हिडंड प्लस मागच्या वर्षीचा जो मिळालेला डिव्हिडंड आहे तो पण त्या ठिकाणी नेक्स्ट इयरमध्ये त्यांना मिळतो. Such type of preference share is called the cumulative preference share. Cumulative preference share are those preference share on which arrear dividend of previous year is received in current year when profit earned to the company. Okay, preference share, cumulative preference share of rupees 10 each. Okay, the value of such preference share is rupees 10. Then the second type of preference share is 5,000, 8% non-cumulative preference share of rupees 10 each. इथे दुसऱ्या टाईपचा प्रेफरन्स शेअर इथून बघा, इथपर्यंत एक आहे 10,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, पण ते कम्युलेटिव्ह टाईपचे, त्याच्यावरचा डिव्हिडंडचा रेट आहे 6% आणि एका शेअरची किंमत 10 रुपीज. आता दुसरा जो आहे तो 5,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, त्याच्यावर रेट ऑफ डिव्हिडंड 8% आहे, पण ते नॉन कम्युलेटिव्ह आहे. म्हणजे ज्या एखाद्या वर्षी जर प्रॉफिट झाला नाही तर यांचा डिव्हिडंड लॅप्स होतो. नेक्स्ट इयरला प्रॉफिट झाल्यानंतर फक्त नेक्स्ट इयरचाच मिळतो, प्रिव्हियस इयरचा त्या ठिकाणी मिळत नाही. सच टाइप ऑफ प्रेफरन्स शेअर इज कॉल्ड द नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 10 each. The value of per share is similar as preference share of 6%. And 20,000 equity share, another one type of shares are given in this investment, 20,000 equity shares. Okay, so two type of preference shares and one type of equity share, and 20,000 equity shares of rupees 20 each in 2017. Okay, 18. The company suffered from losses in 2018. 2018 मध्ये कंपनीला लॉस झाला. आपण करंट इयरचे बॅलन्सेस घेऊ, 2019 म्हणू आणि करंट इयर हे 2020 म्हणूयात. ओके, 2020 म्हणूयात, तिथं डेट चेंज करून घ्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, इन 2019 द कंपनी सफर्ड फ्रॉम लॉसेस. लास्ट इयर मध्ये लॉस झाला कंपनीला आणि सो नॉट डिस्ट्रीब्युटेड एनी डिव्हिडंड, आणि म्हणून मागच्या वर्षी या कोणत्याच शेअरवर त्यांनी डिव्हिडंड दिला नाही. In 2020, कंपनी अर्न प्रॉफिट, आणि करंट इयरला म्हणजे 2020 मध्ये कंपनीला प्रॉफिट झाला, अँड डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर ॲट 5%. ॲट 5% वॉज डिक्लेअर. म्हणजे इक्विटी शेअरवर डिव्हिडंड किती डिक्लेअर केला 2020 मध्ये? 5%. ओके, आता ह्या दोघांवर का डिक्लेअर केलं नाही? ऑलरेडी तो प्री डिसाइडेड असतो. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरवर 6% आणि नॉन कम्युलेटिव्हवर 8%. इज इट क्लिअर? यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट टोटल डिव्हिडंड पेड इन 2020 बाय कंपनी. सो एका शेअरवर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करूयात. नंबर बघा, इथे कॉलम तयार केले, आपण चार्ट तयार करतो आहोत, नंबर पर्टिक्युलर आणि अमाऊंट ऑफ डिव्हिडंड. मग फर्स्ट नंबरला काय घेऊयात आपण? बघा, हे शेअर्स घेऊयात, 10,000 6% कम्युलेटिव्ह शेअर्स ऑफ रुपीज 10 each. याच्यावरचा कॅल्क्युलेट करू.
याच्यावरचं कॅल्क्युलेट करूयात. आता हा कोणत्या टाईपचा प्रेफरन्स शेअर आहे? कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर आहे. आता त्याचं कॅपिटल कॅल्क्युलेट करूयात. कॅपिटल किती आहे? 10,000 शेअर्स मल्टिपल बाय ₹10 ईच. 10 रुपयाचा एक शेअर येतो. केवढ्याचा शेअर आहे? 10 रुपयाचा एक शेअर आहे. म्हणजे त्या ठिकाणी कॅपिटलची अमाऊंट होते 1 लाख रुपीज. किती होते? 1 लाख रुपीज. आणि आता ह्या 1 लाखावर किती टक्के दराने डिव्हिडंड मिळेल त्याला? 6%. किती टक्के मिळेल डिव्हिडंड? 6% मिळेल. पण तो कशा टाईपचा प्रेफरन्स शेअर आहे? कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर आहे. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर असल्यामुळे जो 2019 ला कंपनीला लॉस झाला आणि त्या वर्षी डिव्हिडंड जो मिळाला नाही, म्हणजे 2020 चा तर मिळेल तो कम्युलेटिव्ह टाईपचा असल्यामुळे, प्लस त्याला 2019 चा पण मिळेल कारण तो कम्युलेटिव्ह टाईपचा आहे. म्हणजे ह्या शेअरवर किती वर्षाचा डिव्हिडंड मिळेल? 2 वर्षाचा डिव्हिडंड मिळेल. किती वर्षाचा मिळेल? 2 इयरचा मिळेल. बरोबर ना? डिव्हिडंड फॉर 2 इयर्स. डिव्हिडंड फॉर 2 इयर्स. आपण इथं फॉर्म्युला टाकून घेऊयात. डिव्हिडंड कॅल्क्युलेट करता येतं तुम्हाला? हाऊ टू कॅल्क्युलेट डिव्हिडंड? Okay. How to calculate dividend? Total face value multiple by rate of dividend upon 100. हा एका वर्षाचा मिळेल तिथे. हा एका वर्षाचा मिळेल. मग कॅल्क्युलेट करून घेऊयात आपण. किती येतो बघा बरं. बघा बरं, टोटल कॅपिटल किती आहे? टोटल कॅपिटल 1 लाख आहे. टोटल फेस व्हॅल्यू, टोटल कॅपिटल 1 लाख मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड किती त्याच्यावर? 6% अपॉन 100. हा एका वर्षाचा निघेल. ओके. मग किती येतो बघा बरं तो. कॅल्क्युलेट करा, मला आन्सर पाठवाल. 1 लाखावर 6% म्हणजे तो 6,000 येईल. किती येईल? व्हेरी गुड. 6,000. किती आला? 6,000 रुपीज. 6,000 पर इयर. मल्टिपल बाय आपला 2 इयरचा कॅल्क्युलेट करायचा. बघा बरं किती येतो? 12,000 येईल. किती येईल तो? 12,000. म्हणजे ह्या शेअर्सवर तो 12,000 आला कम्युलेटिव्ह टाईपच्या प्रेफरन्स शेअरवर. ओके. हा झाला पहिला. आता सेकंड टाईपचा शेअर्सवर कॅल्क्युलेट करू आपण. सेकंड टाईपचा शेअर किती कोणता आहे? 5,000. 8% नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर ऑफ ₹10 ईच. ओके. आता याचं कॅपिटल कॅल्क्युलेट करू आपण अगोदर. कॅपिटल 5,000 शेअर्स आहे मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड किती त्याचा? 10 रुपीजच आहे. म्हणजे किती झाला तो? 50,000. आता हा नॉन कम्युलेटिव्ह आहे. हा कोणता आहे? नॉन कम्युलेटिव्ह आहे. नॉन कम्युलेटिव्ह असल्यामुळे त्याला डिव्हिडंड किती वर्षाचं मिळेल? 1 इयर. 1 इयरचाच मिळेल कारण तो नॉन कम्युलेटिव्ह, तो संचित नाहीये. परत हा फॉर्म्युला वापरतो आपण डिव्हिडंड साठी. बघा, टोटल कॅपिटल 50,000 मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड त्याचा
8% आहे. आपण 100 बघा बरं किती येतं मग. यस, मला आन्सर पाठवाल. व्हेरी गुड. 5000. 1 इयरचाच असल्यामुळे तो आउटरला घेऊन टाकू आपण. याच्यावर 5000 निघाला. ओके, 5000. आणि मग तिसऱ्या टाईपचा शेअर इक्विटी शेअर. इक्विटी शेअरवर पण ज्या वर्षी मिळतो नफा त्याच वर्षी पेड केला जातो. ओके, मग याचं कॅपिटल कॅपिटल इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ शेअर. हे फॉर्म्युला आपण हाच वापरूया. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. किती शेअर्स आहेत? 20,000 शेअर्स मल्टिपल बाय एका शेअरचा रेट ₹10. किती झालं बघा बरं. 2 lakhs. आणि मग डिव्हिडंड फॉर 1 इयर. प्रेफरन्स शेअरवर इक्विटी शेअरवरचा तर रूलच येतो, ज्या वर्षी झाला त्याच वर्षी मिळतो, दरवर्षी डिक्लेअर होतो. डिव्हिडंड फॉर 1 इयर. फॉर्म्युला टाकूयात. किती ते 2 lakhs मल्टिपल बाय त्याचा डिव्हिडंडचा रेट डिक्लेअर केलाय बघा. डिव्हिडंडचा रेट इथे डिक्लेअर केलेला आहे 5% ऑन इक्विटी शेअर्स. कंपनी earned profit and decided to distribute dividend on equity share at 5%. upon 100. बघा मग किती कॅल्क्युलेट होतो. आन्सर पाठवा मला. 10,000. व्हेरी गुड. याच्यावर आला 10,000. असा टोटल डिव्हिडंड आला. मग टोटल डिव्हिडंड मग 12,000 प्लस 5,000 प्लस 10,000 27,000. 20 किती झाला इथे? किती आला? 5,000 कसा आला? इथे 4,000 यायला पाहिजे ना. 5,000 कोणी पाठवलं मला? आन्सर 8% येतो. हा बरोबर. सेकंडचा 4,000 येईल इथे. 4,000 येईल इथे. 26,000. 26,000. बघा इथं नोट दिली आहे. कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर होल्डर हॅव राईट टू रिसीव्ड आउटस्टँडिंग डिव्हिडंड फॉर प्रिव्हियस इयर इफ नॉट रिसीव्ड अर्लियर. जर अगोदरच्या वर्षी मिळाला नसेल तर तो नेक्स्ट इयर मध्ये मिळतो. म्हणून प्रेफरन्स शेअरवर आपण 2 वर्षाचा काढला कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरवर, आणि नॉन कम्युलेटिव्हवर 1च वर्षाचा, आणि इक्विटी शेअरवर पण 1च वर्षाचा कॅल्क्युलेट केला. झालं. सेम असंच एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी दिलाय. इथे मात्र कम्युलेटिव्ह नाही. 3 प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे बघा. ऑक्सिजन कंपनी लिमिटेड have capital consist of, there are 3 types of investment. 5,000 equity shares of ₹10 each,